सिद्धांत कौमुदी लघु सिद्धांत कौमुदी मध्ये अच संधी प्रकरण चालू आहे. आपण आतापर्यंत मुख्य दोन संधींचा विचार केला. इकोयनाची यन संधी झाली, यचोयवा याव आयादी संधी बरोबर. आता पुढे चला, सूत्र आहे अदेंग गुणः. संज्ञा सूत्र आहे 1 1 2. सापडलं सर्वांना? अत प्रथमा विभक्ती एकवचन, एंग प्रथमा विभक्ती एकवचन, गुणः प्रथमा विभक्ती एकवचन. अर्थ पहा. अत एंग च गुण संज्ञा स्यात्. बोलो भाई. या सूत्राने संज्ञा केली जात आहे गुण संज्ञा. कोणती? गुण संज्ञा. आता गुण संज्ञेचा संज्ञी कोण याचा विचार करायचा आहे. संज्ञा तर कळाली, कोणती संज्ञा आहे? गुण. आता संज्ञी कोण, म्हणजे त्या संज्ञा कशाची संज्ञा आहे हे माहित पाहिजे. तर दिलंय खाली अत एंग च गुण संज्ञा स्यात्. अत अत म्हणजे अ, रस्व अ. काय घ्यायचा? रस्व अ. मग म्हणे अत मध्ये रस्व अ घ्यायचा. त काय भानगड आहे? त कशासाठी आला? तो अत मध्ये त आला की नाही? तो कशासाठी आला? तर त्याचं उत्तर पुढच्या सूत्रात येऊ राहिलं. पण इथे एवढं समजायचं अगोदर, गुण संज्ञा कुणा कुणाची. तर अ, कोणता अ घ्यायचा? रस्व. आणि एंग, एंग म्हणजे काय बरं? ए आणि ओ, हे दोन झाले. एकूण किती झाले? 3. तिघांची संज्ञा आहे. कोणती? गुण. कोण कोण? अ ए ओ. तिघांची संज्ञा काय? गुण संज्ञा बरोबर. व्याकरण शास्त्रामध्ये गुण किती आहेत असं विचारलं तर उत्तर काय? 3. कोण कोण? अ ए ओ. बरोबर आहे की नाही? हा. नैयिक शास्त्रात गुण किती आहेत? 24. सांख्य शास्त्रात गुण किती आहे? 3. सत्वगुण, रजगुण, तमोगुण. कळलं की नाही? चला, आपापले वेगवेगळे हे सिद्धांत आहे. लागलं? इथं गुण किती आहेत? 3. कोण कोण? अ ए ओ. गुण संज्ञा करणार सूत्र कोणतं? अदेंग गुण सूत्र काय करतं? गुण संज्ञा करतं. गुण संज्ञा कुणाची करतं? गुण संज्ञेचा संज्ञी कोण आहे? लक्षात आलं? पुढे चला. तपरस तत्कालस्य. हे पण संज्ञा सूत्र आहे बर का. 1 1 70. तपरः प्रथमा विभक्ती एकवचन, तत्कालस्य षष्ठी विभक्तीचं एकवचन. अर्थ पहा. तह परो यस्मात् स च तात्परश्च उच्चार्यमाण समकालस्य एव संज्ञा स्यात्. बोला. ठीक आहे जी. बघा काय सांगते सूत्र. तर सूत्राचा अर्थ सरळ आहे, ध्यान द्या. तो हा एक वर्ण आहे. तर काय आहे? हा वर्ण आहे. काही काही ठिकाणी तपरकरण केलं जातं, म्हणजे त दिला जातो एक्स्ट्रा. काय दिला जातो? त. त्याचं दुसरं काहीही जर प्रयोजन नसेल तर तिथं प्रयोजन काहीतरी असतंच. काय? की त्या तच्या पुढचा आणि तच्या मागचा त्याचा विचारासाठी त आलेला असतो. मग काय आहे की तच्या पुढे किंवा तच्या मागे जो वर्ण असेल तो फक्त जेवढ्या कालात उच्चारित असेल तेवढ्यांचाच तो ग्राहक असतो, तेवढ्यांचीच तो काय असतो? संज्ञा असतो. ठीक आहे. मागे एक सूत्र गेलं आहे, अनुदित सवर्णस्य चा प्रत्यय. त्या सूत्राचा नंबर आहे 1 1 69. बरोबर.
त्याच्या खालचं हे सूत्र आहे तपरस तत्कालस्य. त्या सूत्राचा हे सूत्र अपवाद आहे. कोणत्या सूत्राचा अपवाद आहे? अनुदित सवर्णस्य चा प्रत्यय. त्याचा अपवाद कोणता? तपरस तत्काल. लक्षात आलं? अनुदित सवर्णस्य चा प्रत्यय सूत्राचा काय अर्थ केला होता बरं? अविधीयमान अन. काय काय? अविधीयमान अन आणि उदित आपल्या सवर्णीयांची संज्ञा असतो. सवर्णीयांचा ग्राहक असतो. बरोबर? त्या सूत्राचा अर्थ आहे अनुदित सवर्णस्य. पण हे सूत्र म्हणतं तपरस तत्कालस्य सूत्र म्हणतं ठीक आहे, जिथं अविद्यमान असेल तर तो आपल्या साऱ्या सवर्णीयांचा काय आहे? बोधक आहे. ध्यान द्या, सवर्णीयांचा काय आहे? बोधक आहे. सवर्णीयांची संज्ञा. समजा अन मध्ये अ घेतला. काय घेतला? अ. आणि तो अ समजा अविद्यमान असेल. काय असेल? अविद्यमान असेल. तर तो अविद्यमान अ आपल्या सवर्णीयांचा म्हणजे किती जणांची संज्ञा आहे तो? 18 जणांची संज्ञा. ध्यान द्या, किती जणांची संज्ञा आहे तो? 18 जणांची संज्ञा आहे. बरोबर? पण अविद्यमान असा जो अ त्याला जर त चिटकून आला असेल तर तो अनचा अविद्यमान असून देखील 18ची संज्ञा होणार नाही. काय? 18ची संज्ञा होणार अविद्यमान असून सुद्धा. केव्हा? जर त्याला त आला असेल जोडून तर. मग तो किती जणांची संज्ञा होईल हा प्रश्न. तर उत्तर हे आहे की असा जो अ म्हणजे अच नाही, अनमध्ये कोणताही असू द्या. उदाहरण घेतलं आपण अ, तर तो जेवढ्या मात्रेत उच्चारित आहे, तला चिटकून आलेला अ जेवढ्या मात्रेत उच्चारित आहे तेवढ्यांचाच तो काय होईल? संज्ञा होईल. तेवढ्याची काय होईल? तो संज्ञा. इतरांची होणार. समजा अत असा अविद्यमान काय आलाय कुठेतरी अत, तर तच काही अर्थ नाही, तर फक्त आलाय सपोर्ट त्याला चिटकून, आहे की नाही? मग तला चिटून आला ना तो मग तच्या मागवा असो किंवा पुढे असो. पण असा जो तो रस्व आहे का दीर्घ आहे का प्लुत आहे उच्चारित? रस्व. मग रस्व असल्यामुळे यद्यपि तो अविद्यमान आहे आणि अविद्यमान असल्यामुळे तो 18चा बोधक पाहिजे होता. 18ची संज्ञा व्हायला पाहिजे पण होत नाही. का? त्याला त चिटकून आला. मग त चिटकून आल्यामुळे तो जेवढ्या मात्रेत उच्चारित आहे रस्व आहे ना. मग रस्वाचे किती भेद केले होते? रस्वाचे 6, दीर्घाचे 6, प्लुतचे 6. तर त्या रस्व जे 6 होते ना तेवढ्यांचाच तो ग्राहक राहील. तेवढ्यांचाच काय राहील? तो तेवढ्यांचीच तो संज्ञा होईल. लक्षात येऊ राहिले की नाही? आता उदाहरण दुसरं. अन मध्ये समजा कोणताही एक वर्ण घ्या. उदाहरण घ्या. कोणता घेता? ई. समजा काय घेतला? ई. आणि तो ई कुठंतरी आला. अविद्यमान आहे आणि अविद्यमान ई आल्यामुळं खरं पाहिलं तर तो ई किती जणांची संज्ञा व्हायला पाहिजे? 18ची होईल. पण जर त्याला त जोडून आला असेल तर मात्र तो 18ची संज्ञा होणार नाही. तर किती जणांची होणार? 7 जणांची होणार. समजा दीर्घ ई आहे आणि त्याला त जोडून आला. काय आला? त जोडून आला. दीर्घ ई आहे, अविद्यमान आहे. अशा वेळेस तो ई सुद्धा किती जणांचा ग्राहक होईल? 6 जणांचा होईल. कोणत्या 6 जणांचा? दीर्घ 6 जणांचा. लक्षात येऊ राहिले की नाही? हाच निर्णय करण्याकरता सूत्र आलाय. तो परस तत्काल असते. त्याचा अपवाद आहे. कोणत्याचा? अनुदित सवर्णस्य चा प्रत्यय. आता सूत्राचा अर्थ समजला. या ओळीत पाहू आता पंक्तीचा अर्थ काय होतो ते पहा. तह परो यस्मात्. सापडलं सर्वांना? काय बोला? हा. तह परो यस्मात् म्हणजे काय बरं? तह आहे पर म्हणजे पुढे, यस्मात् म्हणजे ज्याच्या. त आहे पुढे ज्याच्या असा तो वर्ण म्हणजे कोणता येईल? मागचा. तच्या मागचा. लक्षात आलं की नाही? काय काय? तह परो यस्मात् सह. त आहे तह परो यस्मात्. त आहे पुढे ज्याच्या अर्थात तच्या मागचा. लक्षात आलं? एक. सह इथपर्यंत झालं. पुढे पहा.
तात्परश्च, तात म्हणजे पंचमी आहे, तची पंचमी तात, तच्या पुढे आहे जो, तो पण घ्यायचा. तो सुद्धा आपल्या सवर्णीयांचा ग्राहक होईल, पण किती जणांचा? जेवढ्या मात्रेत उच्चारित आहे तेवढ्यांचाच तो संज्ञा बनेल, इतरांचा. एकंदरीत अर्थ काय निघाला? तच्या माग असो किंवा तच्या पुढचा असो, तो फक्त जेवढ्या मात्रेत उच्चारित आहे तेवढ्यांचाच तो काय बनेल? संज्ञा बनेल. लक्षात आलं? पंक्ती पुन्हा पहा. तह परो यस्मात् स च, एक वाक्य झालं. तात्परश्च म्हणजे तच्या पुढे असलेला, परह च उच्चार्यमान समकालस्य, आहे की नाही? म्हणजे जेवढ्या मात्रेत त्याचं उच्चारण झालेलं आहे तेवढ्याच मात्रेचा तो काय ठरेल? संज्ञा. उच्चार्यमान समकालस्य एव संज्ञा स्यात्. उदाहरणाने स्पष्ट होईल. बघा, वर उदाहरण आहे अदेंगुण, सापडलं? तर अदेंगुणेमध्ये काय काय बरं? पद अत एंग गुण, तर अत एंग, अत मध्ये त आला की नाही? तच्या माग कोण आहे? तच्या पुढे कोण आहे? एंग. बरोबर आहे की नाही? मग आता पहिलं वाक्य पहा. तह परो यस्मात्, त आहे पुढे ज्याच्या, असा कोण येईल बरं? अत मधला बरोबर. तो त्याची गुण संज्ञा आहे अची, पण मग म्हणे का हो, इथं अच काही विधान थोडी आहे. मग तो 18 प्रकारचा त्या साऱ्यांचीच गुण संज्ञा आहे का, हा प्रश्न. म्हणजे रस्व अची पण, दीर्घ अची पण, फ्लूत अची पण गुण संज्ञा आहे की काय, हा प्रश्न येईल की नाही? तर काय उत्तर दिलं जाऊ शकतं? नाही, या साऱ्यांची गुण संज्ञा नाही आहे. मग कुणाची? फक्त रस्व अचीच गुण संज्ञा आहे. म्हणजे कस काय? तो तर अविद्यमान आहे. अदेंग गुण मधला अविद्यमान आहे. आणि अविद्यमान कसा असतो? आपल्या साऱ्या सवर्णीयांची संज्ञा असतो. आणि कस काय इथं रस्व अचीच फक्त गुण संज्ञा तुम्ही करत आहात, हा प्रश्न येईल की नाही? तर उत्तर काय देऊ शकतो आपण? तपरस तत्कालस्य. तपरकरण की आहे, अत असालाय की नाही? तर चिटकून आलाय ना, म्हणून तो फक्त रस्व जो त्याचीच फक्त होईल काय? गुण संज्ञा. लक्षात आलं की नाही? झालं एवढं. पुन्हा पुढचं वाक्य काय? तात्परश्च म्हणजे तच्या पुढे आहे जो. तर आता इथं अदेंग गुणामध्ये अत मध्ये जो त आहे त्या तच्या पुढे कोण आलाय बरं? एंग, आहे की नाही? तो एंग सुद्धा एंग मध्ये कोण कोण? ए आणि ओ. मग ते सुद्धा आता एंग हा एंग मधला ए किती जणांची संज्ञा सांगितला होता? 12. एंग ए ओ सुद्धा किती जण संज्ञा सांगितला होता? 12. मग तो 12चे 12 प्रकारचा जो ओ किंवा 12चे 12 प्रकारचा जो ए, त्या साऱ्यांची गुण संज्ञा आहे का? नाही. मग कितींची? फक्त 6 जणांची. त्याचा रस्व होतच नाही, दीर्घ आहे तो ए आणि ओ, तेवढ्याचीच फक्त गुण संज्ञा आहे. प्लुत ए प्लुत ओ त्याची गुण संज्ञा नाही. आता लक्षात आलं? पंक्ती पहा. तह परो यस्मात्, काय अर्थ झाला याचा? त आहे पुढे ज्याच्या, असा वर्ण कोणता पण. सह मतलब सहवर्ण. च आणि तात्परश्च तच्या पुढे आहे जो, आहे की नाही? तो उच्चार्यमान समकालस्य म्हणजे जेवढ्या मात्रेत त्याचं उच्चारण झालेलं आहे तेवढ्यांचीच तो फक्त काय असतो? संज्ञा. उच्चार्यमान समकालस्य एव संज्ञा स्यात्. आता लक्षात आलं जी? काही अडचण नाही? लक्षात आलं सूत्राचा अर्थ? चला पुढे, आहे की नाही? झालं नाही? तात्परः तपरः पंचमी तत्पुरुष समास. तह परो यस्मात् असौ तपरः बहुर्वी. तपर शब्द आलता ना, तह परो यस्मात्, त आहे पुढे ज्याच्या. अन्य पदार्थ प्रधान आहे, बहुर्वी समास. चला पुढे. आता पुढे सूत्र कोणतं आहे? आद्गुणः. हा बोला, आद्गुणः विधी सूत्र आहे. 6 1 87. आत पंचमी एक वचन. गुणः प्रथमा एक वचन, आहे की नाही? गुण संधी करणारं सूत्र आहे.
बऱ्याच वेळेस भ्रम होतो. कोणाला विचारलं गुण संधी करणारा सूत्र सांगा, झटदिशी माणूस बोलून देतो काय अदेन गुण. ते गुण संधी करणारं सूत्र नाहीये, गुण संज्ञा करणारं सूत्र आहे की नाही. गुण संधी करणारं सूत्र कोणतं? आत गुण, हा त्याचा अर्थ. इथं पण आत आहे बघा, आत, पण इथं तपरकरण नाहीये. अच पंचमी भक्तीचं एक वचन झालंय आत. जसं राम रामात, तसं आत, म्हणून इथं तपरकरण समजायचं. अर्थ पहा, अवर्णात अची परे पूर्वपरयोः एकः गुणः आदेशः स्यात्. बोला भाई. लागला अर्थ. काय शब्द आहे अंतिम? स्यात्. स्यात् म्हणजे होत. काय होत? आदेश स्यात्. काय लिहिलंय? आदेश स्यात् म्हणजे आदेश हो. कोणता आदेश हो? त्याचं नाव गुण आदेश स्यात्. गुणरूप आदेश होत. लक्ष देऊ राहिले की नाही? गुणरूप आदेश होत म्हणजे, पण गुणरूप आदेश कुठं करायचा, कधी करायचा, काही तर सांगा. तर सांगतात सुरुवातीपासून, अवर्णात अची परे. काय लिहिलंय? अवर्णात अची परे म्हणजे अच्या पुढे. काय? अच्या पुढे जर अच आला असेल, काय आला असेल? अच आला असेल, आहे की नाही. आता हा अविद्यमान आहे, तो आठरांचा बोधक आहे, बरोबर, त्यात काही संशय नाही आहे. तर अ म्हणजे कोण? ऱ्हस्व दीर्घ प्लुत. तर अवर्णाच्या पुढे म्हणजे अ असो, आ असो, आहे की नाही, त्याच्या पुढे जर आला असेल कोण? अच. अच म्हणजे स्वर, कोणताही स्वर आला असेल तर काय होईल? तर सांगतात पूर्वपरयो एकः गुण आदेश स्यात्. आहे की नाही. गुण आदेश, गुणरूप आदेश, त्याचं विशेषण आहे पूर्वपरयो एक. पूर्व आणि पर, मागचा आणि पुढचा, दोघांच्या जागेवर मिळून एक गुणरूप आदेश होतो, बरोबर. विधेय कोण झाला? गुण. विधेय कोण आहे? गुण. स्थानी कोण आहे? नुसता अच नाही आहे, अ आणि अच पुढचा, आहे की नाही. निमित्त बी कोण आहे? अच. निमित्त कोण आहे? पुढचा अच. तो स्थानी पण आहे, पण स्थानी केवळ पुढचा अच तेवढा स्थानी असं बी नाही. मागचा जो अवर्ण तो पण स्थानी आहे. लक्षात आलं की नाही? कारण दोघांच्या जागेवर मिळून एक गुण आदेश करायचा आहे. लक्षात आलं सूत्राचा अर्थ? चला मग तर उदाहरण बघूया आपण. ठीक आहे. उदाहरण काय दिलंय पुस्तकात? उपेंद्र. काय उदाहरण आहे? उपेंद्र. लिहा उप अधिक इंद्र. काय लिहिलं? उप अधिक इंद्र. लिहिलं उप अधिक इंद्र. सांगा बघू, उप शब्दामध्ये अंतिम वर्ण कोण आहे? अ. आणि इंद्र यामध्ये आदिवर्ण कोण आहे? ई. तर उप मध्ये अंतिम वर्ण कोण आहे? आहे की नाही. आणि त्याच्या पुढे कोण आला? अच आला. अच कोण आला पुढं? ई. सूत्र लागू पडेल का नाही इथं? कोणतं? आदगुण. कारण आदगुण सूत्राचा अर्थ काय आहे? अवर्णात अची परे. अवर्ण कोण घेतला आपण इथं? उपमधला अ आणि पुढचा अ झाला ई, आहे की नाही. तर बघा मग लिहा आता खाली चवळी. उप हलंत अधिक उप अधिक उप अ अधिक इंद्र. इंद्र. अ आणि ई दोघांच्या जागेवर एक आदेश करायचा आहे. चला दिसतंय की नाही सर्वांना? बघा काय स्थिती झाली. उप अ अधिक इंद्र. उप अ आणि इकडे ई. अ आणि ई या दोघांच्या जागेवर काय करायचं आहे? एक आदेश करायचा आहे. गुणरूप आदेश, गुण आदेश करणं आहे, करायचा आहे. आणि गुण संज्ञा पुन्हा कुणाची आहे बरं? अ ए ओ. बरोबर. अ ए ओ या तिघांची गुण संज्ञा कोणी केली? अदेन गुणः सूत्राने. ठीक.
मग आता या दोघाच्या अ आणि ई या दोघाच्या जागेवर एक बसवायचा, गुण बसवायचा, पण आता कोण बसवायचा? जागा खुर्ची तर एक आहे, बसणारे 3 आहेत. कोण कोण? अ ए ओ. कोण कोण? अ ए आणि ओ. लक्षात आलं? 3 गुण आहे. आता कुणाला बसवायचं? अशा वेळेस सूत्र येत असतं मदत करायला. कोणतं बरं? परिभाषा सूत्र. पण कोणतं? स्थानेंतरतम. कारण त्याचा अर्थ काय होता? प्रसंगे सती सत्पुरुषोत्तम आदेश. आता स्थानीचा सारखा जो असेल तो बसवायचा. स्थानी कोण कोण इथं? अ आणि ई. ठीक आहे. बसणारे कोण कोण आहेत? अ ए ओ. स्थानी जो आहे अ आणि ई, त्यापैकी अ चं उच्चारण स्थान काय? कंठ. ई चं उच्चारण स्थान काय? तालू. म्हणजे स्थानिक कसं झाला आपला? कंठ तालू. कंठ सहित तालू आला झाला. कोण? स्थानिक. मग आता गुण संज्ञा ज्या तिघांची आहे अ ए ओ, त्यापैकी कोण आहे बरं असा की ज्याचं उच्चारण स्थान कंठसहित तालू आहे? हे आहे. कोण आहे? हे. आता येला आपण बसवणार मग या दोघा जागेवर एक. लक्ष झालं? अ ला बसू शकतो का? नाही. कदाचित अ म्हणेल का हो आमच्यावर का बरं तुम्ही नाराज आहात? आम्हाला का त्या खुर्चीवर बसवलं नाही? तर सांगता येईल त्याला समजावून. काय? तुझा तिथं अधिकार नाही. कारण तू फक्त कसा आहे? कंठ आहे. तुझं फक्त कंठ उच्चारण स्थान आहे. आम्हाला कसा पाहिजे? कंठ तालू. तुझ्याकडे कमी आहे, तू जमणार नाही. गुण कमी पडून राहिले. गुण जास्तीत जास्त जुळले पाहिजे. 36च्या 36. मग कदाचित ओ म्हणेल मला बसवा, तर त्यालाही समजून सांगता येईल काय तुला पण आम्ही तिथे बसू शकत नाही. कारण तुझं उच्चारण स्थान काय आहे? ते पाठ ठेवा. कंठोष्ट. कंठासहित ओष्ट आहे. आम्हाला पाहिजे कंठसहित तालू. समजलं? मग कंठसहित तालूवाला कोण आहे? ए. दोघांच्या जागेवर ए ला बसवून द्या. कोण दोघं? अ आणि ई. स्थिती काय होईल? उप एंद्र. जोडून द्या. काय होईल? उपेंद्र. मग स्वादी प्रत्यय येऊन उपेंद्र झालं रूप तयार. उपेंद्र झालं. समजा उपेंद्र शब्द दिला, त्याचा पदच्छेद करायला सांगितला, तर काय करणार? उपधान इंद्र. चला उदाहरण घ्या दुसरं. आता वहीवर लिहा. गंगा अधिक उदक. गंगा अधिक उदक लिहिलं. गंगामध्ये अंतिम वर्ण कोण आहे? आ आहे. पुढे कोणता अचाला आहे? कोणतं सूत्र होईल? आत गुण आहे की नाही? कारण अ वर्णाच्या पुढे अ म्हणजे कोण? ऱ्हस्व असो की दीर्घ असो की प्लुत असो, इथं आ आहे आणि त्याच्या पुढे आला अच उ, म्हणून आ आणि उ या दोघाच्या जागेवर एक गुणरूप आदेश करायचा आहे. काय करायचा? एक गुणरूप आदेश. मग आ आणि उ च्या जागेवर कोण होईल बरं गुणापैकी? ओ. का बरं? हा. आचं उच्चारण स्थान काय आहे? कंठ. उच काय आहे? ओष्ठ. आणि कंठ सहित ओष्ठवाला कोण आहे आपल्याकडे? ओ. म्हणून तो बसेल. काय स्थिती बनेल? गंग आ अधिक उ दक. आ आणि उ या दोघाच्या जागेवर एक ओ. बरोबर. स्थिती होईल काय? गंग ओ दक. मिळून द्या. गंगोदक. काय शब्द बनला? गंगोदक. लक्षात आलं की नाही? मग परत त्या आधी येऊन गंगोदकम हे रूप तयार होईल. गंगोदकम म्हणजे गंगेचं पाणी. लक्षात आलं? उदाहरण. चला उदाहरण म्हणून घ्या. आणखी लिहा वहीवर. न अधिक उपलब्धी. बनवा लवकर लवकर. न अधिक उपलब्धी बनवलं. काय झालं रूप तयार? नोपलब्धी. काय बनलं? नोपलब्धी. अ आहे, पुढे उ आहे. अ आणि उ ची संधी झाली काय? ओ. काय रूप बनलं मग? नोपलब्धी.
उदाहरण दुसरं घ्या. उमा अधिक ईश. उमा अधिक ईश काय होईल? उमेश. कोण वर्ण झाला? आ आणि ईच्या जागेवर झाला ए. कोणत्या सूत्राने? आद गुण. ठीक आहे. अजून एक उदाहरण घ्या. हित अधिक उपदेश. हित अधिक उपदेश काय होईल? हितोपदेश होईल की नाही? बस. आता चला, झालं नाही लागलं? पुढचं सूत्र. पुढे सूत्र आहे उपदेशे जनुनासिक इत. बोला. उपदेशे जनुनासिक इत. हे संज्ञा सूत्र आहे. 1, 3, 2. उपदेशे सप्तमीचं एक वचन. अच प्रथमेचं एक वचन. अनुनासिक प्रथमेचं एक वचन. इत प्रथमेचं एक वचन. झालं? अर्थ पाहाजी. नाही लक्षात आलं का? झालं ना? अर्थ पहा. उपदेशे अनुनासिक अच इत संज्ञः स्यात्. बोला. उपदेशे अनुनासिक अच इत संज्ञः स्यात्. काय काय? उपदेशे अनुनासिक अच इत संज्ञः स्यात्. ठीक. उपदेशे म्हणजे उपदेश अवस्थामध्ये अनुनासिक अच. अच म्हणजे स्वर. अनुनासिक अच असेल तर त्याची ईत संज्ञा होते. कोणती संज्ञा होते? ईत संज्ञा होते. ईत संज्ञा करणारं सूत्र याच्या अगोदर पण एक गेलेलं आहे बघा. हलंत्यम. बरोबर. आता हे दुसरं आहे. काय? ईत संज्ञा करणार हे दुसरं सूत्र आहे. कोणतं? उपदेशे जनुनासिक ईत. अर्थ काय त्याचा? उपदेश म्हणजे उपदेश अवस्थामध्ये अनुनासिक आहे की नाही? काय? अनुनासिक जो अच त्याची काय होते? संज्ञा होते. उपदेश म्हणजे काय? मागे होऊन गेलेला विषय. बरोबर. आगम प्रत्यय आदी आदी उपदेश भातावर सांगितला होता. उपदेश अवस्थामध्ये अच अनेक असणार. त्यापैकी जो अनुनासिक अच असेल. अनुनासिक म्हणजे काय हे पण माहिती तुम्हाला. काय मग कशाला म्हणायचं? नासिकेच्या द्वारे ज्याचा उच्चारण होतो त्याला म्हणायचं. ठीक आहे ना? तर उपदेश अवस्थेमध्ये जो अनुनासिक कोण पण अच त्याची काय होते? संज्ञा होते. पण म्हणे कशावरून ओळखायचं बुवा? प्रत्येक वेळेस सुद्धा मी उच्चारण करून पाहणार आहे. उपदेश अवस्थामध्ये अनुनासिक अच अमुक अच अनुनासिक आहे, अमुक अच अनुनासिक नाहीये, हे कशावरून ओळखायचं? तर सांगतायत पुढे. प्रतिज्ञानासिक्याः पाणिनीयाः. बोला. ठीक आहे. म्हणजे काय? पाणिनीने प्रतिज्ञा केलेली आहे. म्हणजे सांगितलेली आहे सर्व. ध्यान द्या. काय? की अमुक अच अनुनासिक आहे, अमुक अच अनुनासिक नाही असं सांगितलेलं आहे. बरोबर. पूर्वी अनुनासिक अच कळण्याकरिता चिन्ह यायचे. त्याच्या डोक्यावर अर्धचंद्रासारखं चिन्ह यायचं. बरोबर. परंतु आजकाल ते चिन्ह लुप्त झालेले आहेत. दिसत नाही, छापले गेले नाही. मग म्हणे का हो आता कसं काय समजायचं? चिन्ह होते तर कळत होतं की अमुक अच अनुनासिक आहे, अमुक अच अनुनासिक नाही, हे लक्षात येत होतं. आता कसं समजणार? तर त्याचं उत्तर दिलं इथं. काय? प्रतिज्ञा अनुनासिक्याः पाणिनीयाः. त्याचा अर्थ लिहा. मी सांगतो. लिहा. पाणिनीयाः. पाणिनीयाः बराबर पाणिनिना प्रोक्ताः वर्णाः. पाणिनिना प्रोक्ताः वर्णाः. दिलं. त्याच्या खालच्या ओळीत लिहा. प्रतिज्ञया
बराबर लिहा. गुरु परंपरोपदेशेन, गुरु परंपरा उपदेशेन, गुरु परंपरोपदेशेन अनुनासिक्याः लिहा. अनुनासिक्याः त्याचा अर्थ लिहा. अनुनासिक धर्मवंतः, अनुनासिक धर्मवंतः. ठीक आहे. आता अर्थ पहा. ग्रंथातली पंक्ती मूळ मध्ये काय होती? प्रतिज्ञानुनासिक्याः पाणिनीयाः, है की नाही? प्रतिज्ञेया अनुनासिक्या पाणिनीया. पाणिनीया म्हणजे त्याचा अर्थ काय लिहिला? पाणिनिना प्रोक्ताः वर्णाः. पाणिनी भगवानने सांगितलेले जे वर्ण, काय सांगितले? अमुक अनुनासिक आहे, अमुक अनुनासिक नाही आहे. अशा प्रकारे पाणिनीने जे वर्ण सांगितलेले आहेत पाणिनीया, ते आजकाल कसे जाणायचे? प्रतिज्ञेया अनुनासिक्या. प्रतिज्ञा या शब्दाचा अर्थ केला काय? गुरु परंपरा उपदेश. अनुनासिक धर्मवाले समजायचे. अनुनासिक क्या समजलं म्हणजे काय? की आपल्याला मागच्याने सांगितलं हा अनुनासिक आहे, हा अनुनासिक नाही आहे. मग आता त्याने पुढच्यानं शिकवलं हा अनुनासिक आहे, हा अनुनासिक नाही आहे. या परंपरेनेच फक्त आता जाणायचे काय कोणता वर्ण अनुनासिक आहे आणि कोणता वर्ण अनुनासिक नाही हे समजण्याकरता एकच मार्ग आता कोणता? गुरु परंपरा. कळलं की नाही? पहिलं कसं होतं? चिन्हावर चिन्ह दिले होते, आता चिन्ह राहिले नाही, त्याला इलाज नाही. आता फक्त एकच उपाय राहिला काय? पूर्वीच्या लोकांनी सांगितलं, आम्ही ऐकलं, पुढच्याला सांगतो, एवढाच त्याचा अर्थ. लक्षात आलं जी? तेच दिलंय. प्रतिज्ञानुनासिक्याः पाणिनीयाः लागलं म्हणजे मग बरं काही हरकत नाही. मग सांगा एखादं उदाहरण की जो उपदेश अवस्थामध्ये अनुनासिक अच आहे, त्याची संज्ञा करायला तयार आहे हे सूत्र, पण एखादं उदाहरण सांगा. सांगतो म्हणे. तर मागं तुम्ही 14 सूत्राचा अभ्यास केलाय बघा. किती सूत्राचा अभ्यास केला आहे? 14. ऐवून रोलूक वगैरे वगैरे. त्याच्यात एक सूत्र आलेलं आहे लन. काय सूत्र आलेलं आहे? लन. आणि मागं पण हा एक उल्लेख झालेला आहे काय? की हकारादिषु आकारः उच्चार. लन मध्ये तू असं गेलं ना माग. तर लन लन सूत्र आहे. तर लन मध्ये काय काय वर्ण आहे बरं? ल न. त्या नची ती तो संज्ञा आहेच आहे. कोणत्या सूत्राने? हलंत्य. आता नची झाली ही संज्ञा, राहिला फक्त काय? ल. ल सहित अ. आता बाकीच्या ठिकाणी ह इत्यादी कामध्ये जो अ आहे तो तर उच्चारणासाठी आहे, पण ल मध्ये जो अ आहे त्याची मात्र ईद संज्ञा आहे. त्याची मात्र काय आहे? ईद संज्ञा आहे. कुणाची? ल मधल्या अची काय आहे? आणि कस काय ईद संज्ञा आहे त्याची? तर तो अनुनासिक आहे. ल मधला अ कसा आहे? अनुनासिक आहे. म्हणजे कशावरून? प्रतिज्ञेया अनुनासिक्याः पाणिनीयाः. तर अनुनासिक सांगत आले त्याला. ठीक आहे, अनुनासिक ठरला तो. मग आता उपदेश अवस्थामध्ये अनुनासिक अच सापडला आपल्याला. काय? 14 सूत्र म्हणजे उपदेश आहे, आणि त्या उपदेश अवस्थेमध्ये अनुनासिक अच सापडला. कोण? कुठला? ल मधला अ आहे की नाही? आता सापडल्यानंतर त्याचं काय? तर असा जर कोणी उपदेश अवस्थेमध्ये अनुनासिक अच असेल तर त्याची काय होते? ईद. कोणत्या सूत्राने? सूत्र उपदेशे जनुनासिक ईद. काय? ह्या सूत्राने लन मधल्या अची काय आहे? ईद. बरोबर जी? झालं. या सूत्राचं काय प्रयोजन ठरलं? ईद संज्ञा करणं. ईद संज्ञा केली या सूत्राने. कुणाची संज्ञा केली? उपदेश अवस्थामधील अनुनासिक अचची काय केली? ईद संज्ञा केली. उदाहरण लन मधला अ, त्याची काय केली? संज्ञा केली. लक्षात आलं एवढं? चला मग आता काढा ते 14 सूत्र. काढले? सापडलं का? अक प्रत्यार सापडला. अक
प्रत्यार कुठून कुठपर्यंत बनला? अ पासून क पर्यंत. बरोबर आहे की नाही? हा, मध्ये येणारा जो ही संज्ञक न आहे तो धरायचा नसतो. आणि अचे संज्ञी कोण कोण आहे बरं? अ, ई, उ, ऋ. क पण धरायचा. बरोबर आहे की नाही? एकंदरीत तात्पर्य काय? जर प्रत्यार बनवायचा असेल तर अगोदरचा जिथून बनवायचा तो वर्ण पकडावा लागतो, धरावा लागतो. आणि शेवटी सपोर्टसाठी ईद संज्ञक वर्ण त्याला जोडावा लागतो. हाच त्याचा अर्थ. काय जी? ईद संज्ञक वर्ण जोडावा लागतो, तेव्हा तयार होतो काय? प्रत्यार. बरोबर आहे की नाही? काय तयार होतो? समजलं? समजा आता एक असा प्रत्यार बनवा बरं की ज्यामध्ये अ, ई, उ, ऋ आणि ए, ओ एवढे वर्ण येतील. असा प्रत्यार बनवा बरं. काय बनेल? अंग. आहे की नाही? 14 सूत्र समोर ठेवा, लक्षात येईल. आहे की नाही? आता मी विचारतो, असा एक प्रत्यार बनवा बरं ज्यामध्ये ज, ब, ग, ड, द येतील. जश. समजलं की नाही? असा प्रत्यार बनवा बरं ज्यामध्ये प्रत्येक वर्गाचा दुसरा आणि पहिला वर्ण येईल. खय. काय बनेल? खय. लक्षात आलं की नाही? आता प्रश्न विचारतो मी, असा एक प्रत्यार बनवा बरं ज्यामध्ये र आणि ल हे दोन वर्ण येऊ शकतील. काय काय झालं? आता किती उदाहरणं दिली, त्यात काय अवघड आहे? हा, बोला ना. काय? रण. रण बी होऊ शकतो ना. र आणि ल त्या दोन येतील. पण पूर्वीच्या आचार्यांनी सुद्धा र आणि ल, ध्यान द्या, र आणि ल हे दोघं ज्या प्रत्यारात येतील असा एक नवा प्रत्यार बनवलेला आहे. असा एक नवा प्रत्यार. रण बी होऊ शकतो पण रण बनवायचा नाही. नवा प्रत्यार असा काही बनवू शकतो का बरं? काय बनवू शकतो बरं? रल कस काय? ल पुढे र, अ. ल नाही घ्यायचा, कारण ल थोडी संज्ञा आहे. लन मधल्या अची संज्ञा आहे. आणि प्रत्यार बनवताना नियम काय? अगोदरचा वर्ण धरायचा जिथून प्रत्यार बनवायचा आहे आणि शेवटी सपोर्ट द्यायचा कुणाचा? ईद संज्ञकाचा. मग जसं इथं साऱ्या 14 सूत्रामध्ये न, क, ग, च, ट हे ईद संज्ञक आहे, त्याप्रमाणे लन मध्ये अ सुद्धा काय आहे? ईद संज्ञक आहे. मग जसा ईद संज्ञक आपण कोणताही धरू शकतो. आम्ही धरला अ ला, लन मधल्या आणि इकडून बनवायचे आपल्याला र पासून. मग काय प्रत्यार बनेल? र. काय बनेल? र. र म्हटलं की र मध्ये अ आलाच. मग र हा प्रत्यार बनला. काय बनला? र प्रत्यार बनला. र प्रत्यारामध्ये कोण कोण वर्ण आले बरं? र आणि ल. लक्ष देऊ राहिलं की नाही? र प्रत्याहारामध्ये कोण कोण वर्ण आले? र आणि ल. समजलं? पंक्ती पाहता इकडं सापडलं का? उपदेश जन्मसिक तिकडं प्रतिज्ञानुनासिक्य पाणिनिया. पुढे पहा. लन सूत्रस्थ अवर्णेन सह. लन सूत्रस्थ अवर्णेन सह उच्चार्यमान रेफ रलयो संज्ञा. सापडलं? अर्थ कळाला? बघा, लन सूत्रस्थ म्हणजे लन सूत्रामध्ये असलेला कोण? कोणता वर्ण? अवर्ण. लन मध्ये अ आहे की नाही? तर लन सूत्रस्थ, लन सूत्रामध्ये असणारा अवर्ण, त्या अवर्णेन सह, त्या अवर्णासहित उच्चार्यमान उच्चारण केल्या जाणारा कोण? रेफ. रेफ म्हणजे र. जसं आपण म्हणतो ना वकार, ककार, टकार, तसं र ला रकार नाही बोलत. रकारला र ला काय बोलतात? रेफ. रेफ म्हणजे र आहे की नाही? तर मग उच्चार्यमान रेफ म्हणजे र. तर र एक संज्ञा बनली. तसं अ संज्ञा आहे, अच संज्ञा आहे, अल संज्ञा आहे, हल संज्ञा आहे. तसं र हा सुद्धा काय बनला? एक संज्ञा, प्रत्याहार. पण र प्रत्याहार अर्थात र ही संज्ञा, या र या संज्ञेचे संज्ञी कोण कोण? र आणि ल. तेच दिलंय. रेफ रलयो संज्ञा. र आणि ल ची तो काय बनला? संज्ञा बनला. लक्षात आलं एवढं? आहे की नाही? चला, काय काय झालं सूत्र?
परस्तत्कालस्य आत्मनः अनुपदेशे जन्नासी झालं ना. आता पुढे सूत्र आहे, घ्यायचं का? वेळ संपला. घ्यायचं उद्या घेऊ, चालेल. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. थांबा, कालच्या यचोयावायचे उदाहरण लिहून घ्या ना. बरोबर, उदाहरण लिहून घ्या, घरून करून आणायला. कोणते लिहून दाखवू का? बर, लय अवघड असतं लिहा, सोपा असलं तर आम्ही लिहून घेतो, आहे की नाही? चला लिहा. वट वृक्ष. आता काय अवघड आहे? लिहा वट वृक्ष. पुढे लिहा ग्लायती. ग्लायती. भवती. भवती. गणयति. स्थावकः. सलत. स्थावकः. स्थावकः. नयति. गायन्ति. नाविक. शयनम. जयः. ठीक. असा उत्तुंगः. असा व त्याला उकार उ. उत्तुंगः. असा उत्तुंगः. चयः. चिक्षाय. चिक्षाय क्षत्रियचा क्ष. चिक्षाय. पवन. नयः. त्रायते. कवये. क्षयः. मनवे. रायौ. रायौ. पपावसावीह. पपा एक शब्द आहे. पपावसावीह. पपावसावीह. हा पुढे द्रवती. किती झाले? बस का? कधी वाजून काही संधी करायला देऊ का? हा लिहा मग. असौ अधिक अयम. असौ अधिक अयम. असे अधिक ए. चे अधिक अन. चे अधिक अन. लो अधिक अन. चोरे अधिक अति. चोरे अधिक अति. भौ अधिक उक. भौ अधिक उक. गई अधिक अक. गई अधिक अक. साधो अधिक ए. अग्नौ अधिक इह. अग्नौ अधिक इह. भौ अधिक अयति. भौ दोन मात्रा.
भू अधिक अयती, पो अधिक इत्र, शे अधिक आन, शे अधिक आन, भो अधिक अन, भो अधिक अन, ग्लौ अधिक औ, ग्लौ अधिक औ, बालौ अधिक अत्र, बालौ अधिक अत्र, इंदौ अधिक उदिते, इंदौ अधिक उदिते, पूजार्हौ अधिक अरिसूदन, पूजार्हौ, पूजाहौ त्याच्यावर अर्धा रपार, पूजार्हौ अधिक अरिसूदन, बस. लक्षात आलं? हे सारे करून आणायचे, एकमेकाचं पाहायचं नाही, कळलं की नाही? एकमेकाचं स्वतःच्या मनाने करायचे, पाहायचं बी नाही, कशात पाहायचं पण नाही पुस्तकात, आणि आपल्या मनाने सोडायचे. लक्षात आलं? तर बुद्धी वाढल. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.